आज राज्यभरात 1,80,000 डॉक्टरांनी खरं तर संप पुकारलेला आहे. एक दिवसाचा हा संप असणार आहे. खरं तर ॲलोपॅथीच्या ज्या औषधीसाठी त्या एका वर्षाच्या कोर्सवर कशा पद्धतीने परवानगी देऊ शकता या सगळ्याला जो आहे आयएमएने विरोध केलेला आहे. होमिओपॅथी करून जर कोणी 1 वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथीचं औषध देऊ शकणार असेल तर ते कुठेतरी जे आहे रुग्णांसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतं. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर नेमकी काय मागणी आहे? 1,80,000 डॉक्टर आज एक दिवसीय संपावर आहे. तुमचा नेमका विरोध कशाला? आमचा विरोध हा काही होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सच्या विरोधात नाही आहे किंवा आमचा विरोध त्यांच्या पॅथीला पण नाही आहे. पण कसं आहे की प्रत्येक पॅथीचा बेसिक कोर्स असतो, तो त्या विषयात पारंगत असतो. होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स जे आहेत ते एक होमिओपॅथी विषयामध्ये पारंगत आहेत. जे ॲलोपॅथी मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करतात ते MBBS करून तो त्या विषयात त्या पॅथीमध्ये पारंगत होतात आणि प्रॅक्टिस करतात. आता होमिओपॅथी विषयात एकदा डिग्री घेतल्यानंतर शासनाने एक शॉर्टकट तयार केला. एक CCMP नावाचा फार्मॅकोलॉजीचा एक बेसिक कोर्स तयार केला वर्षभराचा. त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्या लोकांना ते ट्रेनिंग दिलं जातं. बरं, ते ट्रेनिंग कसं आहे की आठवड्यातनं 2 दिवस म्हणजे एका दिवशी 3 तास, असे आठवड्यातनं 6 तास एवढ्या वेळाचं ते ट्रेनिंग देतात वर्षभराचं. त्याची एक छोटीशी एक्झाम होते आणि ते पास झाल्यावर त्यांना आता MMCत रजिस्ट्रेशन करण्याची परमिशन देत आहे, सो दॅट त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येईल. गव्हर्नमेंटचा उद्देश होता की ही प्रॅक्टिस करताना म्हणजे हे रजिस्ट्रेशन मिळाल्यावर या डॉक्टर्सनी ग्रामीण भागात जावं, जिथे MBBS डॉक्टर्स मिळत नाही, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचे डॉक्टर्स तिथे मिळत नाही. त्यांच्यासाठी म्हणून ग्रामीण भागात जाऊन ॲलोपॅथी मेडिसिन प्रिस्क्राईब करता यावं म्हणून हा कोर्स गव्हर्नमेंटने सुरू केला. बेसिकली हा कोर्स त्यांनी जो सुरू केला हा फक्त फार्मॅकोलॉजी एक छोटासा विषय शिकवून त्याच्या भरोशावर मेडिसिन प्रिस्क्राईब करणं हे धोक्याचं आहे. कारण कसं आहे की MBBS करताना राईट फ्रॉम ॲनाटॉमी टू MBBS फायनलला सर्जरी मेडिसिन हे विषय 19 विषय आम्ही शिकतो. या 5 वर्षात शिकलेले हे 19 विषय म्हणजे सगळे विषय एकमेकाला लिंक्ड आहे. त्यातला एक सब्जेक्ट तुम्ही गाळा, पूर्ण तुमचा अभ्यासक्रम कोलॅप्स होऊन जातो. आणि अशावेळी फक्त फार्मॅकोलॉजीचा एक विषय काही तास शिकवून त्याच्या भरोशावर प्रॅक्टिस करणं हे कितपत योग्य आहे आणि हे कितपत रुग्णांच्या फायद्याचं आहे किंवा रुग्णांसाठी हे किती धोकादायक आहे हे एक सर्वसामान्य माणूस समजू शकतो. आता MBBS करताना फार्मॅकोलॉजी विषय हा जो आहे हा डिटेलमध्ये सेकंड MBBSचा विद्यार्थी शिकतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणून सेकंड MBBS झाल्याबरोबर तो प्रॅक्टिस करू शकतो का? नाही. त्याला MBBS पूर्ण झाल्यावरही फक्त प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलं जाते जोपर्यंत तो इंटर्नशिप करत नाही. त्यानंतर त्याला प्रॅक्टिस किंवा प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची परमिशन येते. तर हा एक छोटासा कोर्स करून शासनाने हा शॉर्टकट का काढला हेच कळत नाही आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतरही त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता यावी लिगली म्हणून MMCमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन देण्यात यावं आणि त्या दृष्टीने त्यांचं हे रजिस्ट्रेशन प्रोसेस त्यांनी आता सुरू केली आहे MBBS म्हणजे MMCमध्ये. त्याचा आमचा त्याला विरोध आहे. खरं तर संप सुरू केलेला आहे तुम्ही. आज एक दिवसाचा विरोध आहे. तुमची मागणी काय आहे? हा कोर्स केल्यानंतर जर तुमच्या याच्या समावेश झाले तर ॲलोपॅथीचं मेडिसिन देऊ शकते. ते रुग्णांसाठी फायद्याचं आहे की धोकादायक? ते धोखादायक है, क्योंकि कैसा है कि जब भी हम होम्योपैथी पढ़ के हम दवाई दे रहे हैं तो हमने कितना सीखा. हमने मुश्किल से 300 घंटे गए, वो भी 1 साल में 1 हफ्ते के अंदर हमने सिर्फ 6 घंटे से कुछ घंटे हमने दिया और हमने सीखा और उसके बाद में ऐसा हमने 1 साल तक किया. तो अगर हम कहीं पढ़ने के लिए जा रहे हैं, कोई कोर्स करने जा रहे हैं, अगर 3 घंटे का सीख रहे हैं तो हम उसमें से कितना सीख रहे हैं. और ऐसा करके जो हमने 5 साल 5.5 साल हमने MBBS में सीखा, वो कोर्स का एक सब्जेक्ट हम सिर्फ कुछ घंटे सीख के अगर हम बोलेंगे कि हम दवाइयाँ लिख पाएंगे और उस दवाइयों से हम रुग्ण सेवा भी कर पाएंगे, रुग्ण को ठीक भी कर पाएंगे, वो बिल्कुल असंभव है. 5 वर्षाची तुलना एका वर्षाच्या काही तासाच्या कोर्स सोबत होते कितपत आहे? हे बघा, शॉर्टकट्स आयुष्यात कुठेच कामी येत नाहीत आणि सरकारने हा जो शॉर्टकट घेतला आहे, जे आम्ही 15-16 वर्ष अभ्यास करून करतो, आम्ही MBBS करतो, स्पेशलायझेशन करतो आणि आजकाल त्याच्यावर सुपर स्पेशलायझेशन करतो. सो तुम्ही एका वर्षात ह्या 15-16 वर्षाला कसं मापू शकता? आणि शॉर्टकट्स आर ऑलवेज हार्मफुल. त्यामुळे माझ्या मते हे अजिबात करेक्ट नाही आहे. नक्कीच. खरं तर शॉर्टकट हा कुठल्याच फील्डमध्ये नसो. आता एका दिवसाचा तुम्ही संप केलेला आहे. तुमची मागणी काय असणार? सरकारपुढे तुम्ही काय ठेवणार की शेवटी सरकारने परवानगी दिली आहे? सरकारने परवानगी दिली आहे, आमचा त्यालाच विरोध आहे आणि जो GR काढलेला आहे तो त्वरित रद्द करावा ही आमची प्रमुख मागणी आहे.
कारण की आम्ही माननीय हायकोर्टात गेलो आहे, 2014 पासून केस सुरू आहे, तरीही सरकारने त्याला पायवटा काढून GR काढला. अंडर व्हॉट इन्फ्लुएन्स आम्हाला आयडिया नाही आहे, पण तो GR रद्द करावा आणि कोर्टाचा आदेश येतपर्यंत त्याला स्थगिती द्यावी, ही आमची विनंती आहे. तर नक्कीच कोर्टाचा आदेशापर्यंत स्थगिती मिळाली पाहिजे अशी मागणी आहे. तुम्ही निवेदन सुद्धा देणार आहे. सरकारसोबत पुढच्या वाटाघाटी होण्यापर्यंत किंवा पुढचा निर्णय काय असणार आहे, पुढे तुमचं काय आंदोलन? नाही, आता हा एक लाक्षणिक संप आम्ही करतोय 1 दिवसांकरता. उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही हा रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय काही दिवसांपूर्वी पण घेतला होता, पण गव्हर्नमेंटनी, CM साहेबांनी वेळेवर आम्हाला बोलून काही आश्वासनं दिलेत, की आम्ही हा रजिस्ट्रेशनचा भाग आहे हा यानंतर होऊ देणार नाही. हे आश्वासन दिल्यानंतर आम्ही लास्ट टाईमला 11 ऑगस्टला हा स्ट्राईक जो होणार होता तो आम्ही रद्द केला होता वेळेवर. पण यावेळी तो स्ट्राईक झाला आणि हे स्ट्राईक झाल्यानंतरही, म्हणजे हा तर एक लाक्षणिक स्ट्राईक आहे, पण याच्यावरूनही समजा गव्हर्नमेंट जागे झाले नाहीत किंवा त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर यानंतरची आमची स्टेप असेल ती मुंबईत असेल. आम्ही सगळे मुंबईला जाऊया आणि तिथे धरणं देणं आम्ही सुरू करूया. नॅशनल लेवलपर्यंतही आम्ही जाऊ, पण आधी स्टेट लेवलला मुंबईला जाऊन याच्यानंतर आमचे आंदोलन सुरू होते. तुमची भूमिका ठाम आहे, 1 वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथीचं औषध देऊ नये अशी? प्रश्नच नाही. हा सगळ्यात मोठा रुग्णांच्या जीवाशी असलेला खेळ आहे आणि याचा आम्हाला पूर्णपणे विरोध आहे. नक्कीच. खरं तर आज 1 दिवसाचा लाक्षणिक संप केलेला आहे. अनेक ठिकाणी निवेदन दिले जाणार आहे. पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलनाची जी आहे भूमिका ती आहे IMA घेतलेली आहे. खरं तर अशा पद्धतीने 5 वर्षाच्या कोर्सची तुलना 1 वर्षाच्या कोर्ससोबत करून होणार नाही. हा रुग्णांच्या जीवाशी खेळ ठरू शकतो. त्यामुळे यावर विचार करावा. GR रद्द करावा. कोर्टातही प्रकरण आहे त्याची सुद्धा जे आहे, जोपर्यंत त्याचा निर्णय येत नाही तोपर्यंत वाट पाहावी, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती IMA घेतलेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आज 1 दिवसाचा संप ठेवल्यामुळे नक्कीच आरोग्याच्या यंत्रणेवर कुठं ना कुठं परिणाम झालेला आहे, ताण पडलेला आहे. मात्र पुढच्या काळामध्ये जेव्हा मुंबईत दखल घेतील किंवा मुंबईत दाखल होतील त्यावेळेस नेमके याचे परिणाम काय पडतील ते पाहावे लागणार आहे. आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.